विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वी इंग्लिश मधील सेक्शन 4 यातील शेवटची नॉवेल 4.4 द साइन ऑफ 4 बाय सर आर्थर इग्नेटियस कॅनन डॉयल यांची ही खरं तर जगप्रसिद्ध नॉवेल. विद्यार्थी मित्रांनो, द साइन ऑफ 4 जी सर आर्थर डॉयल यांची नॉवेल आहे, यांनी खरं तर संपूर्ण जगाला विशेषतः डिटेक्टिव्ह स्टोरीजला एक महत्त्वाचं कॅरेक्टर दिलं. त्याचं नाव आहे शेरलॉक होम्स. म्हणजेच आपल्याला पाहायचे यातील मेजर कॅरेक्टर्स कोणती आहेत ती. त्यासोबतच ही कंप्लीट नॉवेल आणि त्याची आउटलाईन कंप्लीटली कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द नॉवेल याचा देखील आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. ही पूर्ण नॉवेल डिटेक्टिव्ह नॉवेल, मिस्टेरियस कॅरेक्टर्स आणि मग त्यांच्या हॅपनिंग्स याची सगळी एकत्रित माहिती म्हणजेच त्याचा प्लॉट कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे हा देखील आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे या पूर्ण नॉवेलचा एक सिनॉप्सिस या ठिकाणी पाहायची आहे. म्हणजे थोडक्यात मेजर कॅरेक्टर्स, आउटलाईन ऑफ द नॉवेल, थीम ऑफ द नॉवेल, प्लॉट ऑफ द नॉवेल अँड सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायच्या. चला तर मित्रांनो अभ्यासूयात 12th इंग्लिश सेक्शन 4 नॉवेल सेक्शन 4.4 द साइन ऑफ 4 बाय सर आर्थर डॉयल. Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. 4.4 The Sign of 4 by Sir Arthur Doyle. Born on 22nd of the May 1859 and passed away on 7th of the July 1930, was a British writer who created the character Sherlock Holmes. Originally a physician in 1887, he published a study in Scarlet, the first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. The Sherlock Holmes stories are generally considered milestones in the field of crime fiction. विद्यार्थी मित्रांनो, सर आर्थर इग्नेटियस कॅनन डॉयल यांनी खरं तर ब्रिटिश रायटर म्हणून एक वेगळी स्वतःची जी आहे ती ओळख निर्माण केलेली आहे. शेरलॉक होम्स हे अजरामर कॅरेक्टर डिटेक्टिव्ह स्टोरीजसाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सर्व स्टोरीजमध्ये डॉक्टर वॅटसन हे सुद्धा एक कॅरेक्टर जे आहे ते सुद्धा त्यांनी अगदी अजरामर करून टाकलेले. द शेरलॉक होम्स स्टोरीज आर जनरली कन्सिडर्ड माइलस्टोन्स इन द फील्ड ऑफ क्राईम फिक्शन. क्राईम फिक्शन जेव्हाही केव्हा अभ्यासलं जातं, वाचलं जातं, लिहिलं जातं, पाहिलं जातं, फिल्म त्याच्यावरती तयार केली जाते, तेव्हा सगळीकडे सर्वप्रथम ज्यांचा विचार सर्वांच्या मनात येतो ते म्हणजे शेरलॉक होम्सचा आणि डॉक्टर वॅटसन यांचा. डोयल वॉज अ प्रोलिफिक रायटर अदर दॅन होम्स स्टोरीज. His work include fantasy and science fiction stories about Professor Challenger and humorous stories about the Napoleonic soldier Brigadier Garrard, as well as plays, romances, poetry, non-fiction and historic novels. म्हणजे थोडक्यात प्रोफेसर चॅलेंजर पासून ते अगदी हिस्टॉरिक नॉवेल पर्यंत अशा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी त्यांच्या लेखन शैलीमधून सर्वांपर्यंत आपली वेगळीच ही शैली जी आहे ती पोहोचवलेली आहे. ही जी साइन ऑफ 4 नावाची नॉवेल आहे ही त्यांची सेकंड नॉवेल आहे आणि ज्यामध्ये शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन हे खरं तर एक मिस्ट्री जी आहे ती सॉल्व्ह करतात. कोणती मिस्ट्री आहे, कोणता ट्रेजर होता, नक्की कोणाचं मर्डर झालंय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या. द साइन ऑफ 4 मेजर कॅरेक्टर्स. द साइन ऑफ 4 या नॉवेलमध्ये शेरलॉक होम्स, जॉन वॅटसन, मेरी मॉर्टसन, मेजर शाल्टो, थॅडस शाल्टो, बार्थलोम्यू शाल्टो, जोनाथन स्मॉल, मिस्टर स्मिथ, टँगा, टॉबी, कॅप्टन मॉस्टन, अब्दुल्ला खान, दोस्त अकबर आणि मोहम्मद असे काही मेजर आणि मायनर कॅरेक्टर्स यामध्ये आहेत. यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. शेरलॉक होम्स. Sherlock Holmes is a brilliant detective with an exceptionally keen eye for detail. शेरलॉक होम्स हे एक डिटेक्टिव्ह आहेत आणि त्यांच्याकडे खरं तर एक
खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. एक बुद्धिमान, चातुर्य असणारे आणि एक्सेप्शनली प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत बारकाईने शोध घेणारी व्यक्ती म्हणून शेरलॉक होम्स यांची ओळख आहे. डॉक्टर वॅटसन अर्थात जॉन वॅटसन. डॉक्टर वॅटसन इज होम्स पार्टनर अँड रूममेट. त्यांचे ते पार्टनर आहेत आणि रूममेट पण आहेत. मेरी मॉडसन. मेरी मॉडसन ब्रिंग्स द केस टू होम्स and Watson's attention. She has been searching ineffectively for her father and received several mysterious pearls. ही जी मेरी आहे ती एक केस घेऊन या शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांच्याकडे येते आणि ती केस सॉल्व्ह करण्यासाठी मग हे दोघं जण प्रयत्न करतात. काय आहे बरं ती केस? तर या मेरीला एक वेगवेगळ्या पद्धतीने एक मेल येत आहेत, काही पत्र येत आहेत आणि त्यामध्ये काही पर्ल्स म्हणजे मोती तिला मिळत आहेत. काय आहे हा प्रकार ते शोधण्यासाठी हे दोघं जण तिला मदत करतात. मेजर शाल्टो. मेजर शाल्टो वॉज अन ऑफिसर अँड फ्रेंड ऑफ आर्थर मॉडसन. मग हे मेजर शाल्टो जे आहेत ते ऑफिसर आहेत आणि आर्थर मॉडसनचे मित्र आहेत. थेडियस शाल्टो, मेजर शाल्टो सन. थेडियस इज वन ऑफ हू सेंड्स द पर्ल्स टू मेरी मॉडसन. आणि हा थेडियस शाल्टो जो आहे तोच काय करतोय तर या मेरी मॉडसनला जे आहे ते या ठिकाणी पर्ल पाठवतोय. ब्रेथम्यू शाल्टो. ब्रेथम्यू इज थेडस ट्विन ब्रदर अँड मेजर शाल्टो सन. ही एक नवीन मिस्ट्री या ठिकाणी आपल्याला खरं तर कळते. त्यानंतर आहे जोनाथन स्मॉल. स्मॉल इज अँटॅगनिस्ट ऑफ द स्टोरी. स्मॉल हॅज अ वुडन लेग विच ही गॉज फॉलोइंग अन ॲक्सिडेंट इन्व्हॉल्विंग अ क्रोकोडाईल. मग जोनाथन स्मॉल जो आहे तो वुडन लेग असणारा एक पर्सन आहे आणि जो या स्टोरीमधला खरं तर खूप महत्त्वाचा घटक आहे. मिस्टर स्मिथ, मोर्डेकाय स्मिथ अँड हिज सन जिमी अनविटिंगली हेल्प टोंगा एस्केप ऑन देअर बोट दी औरोरा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मिस्टर स्मिथ कशा पद्धतीने घडवून आणतो ते या ठिकाणी आहे. टोंगा इज अन आयसलँडर हू इज ॲब्सोल्युटली डिवोटेड टू स्मॉल. टोंगा हा एकदम स्मिथचा चांगला मित्र आहे. टॉबी, अ स्मॉल मंग्रल डॉग हू हेल्प्स होम्स अँड वॉटसन ट्रेस द ओरिजिन ऑफ द क्रेडेसो. कॅप्टन मॉडसन ही वॉज अन ऑफिसर इन द ब्रिटिश आर्मी. तो ब्रिटिश आर्मीमध्ये जो होता तो ऑफिसर म्हणून काम करत होता. अब्दुल्ला खान, ही टोल्ड जोनाथन स्मॉल अबाउट आग्रा ट्रेजर. अब्दुल्ला खान हे जे आहे तो आग्रा ट्रेजरबद्दल, त्या खजान्याबद्दल माहिती सांगतो. दोस्त अकबर, हे ट्रॅप्स द मर्चंट. तो बरोबर त्या व्यक्तीला ट्रॅप करण्यासाठी मदत करत असतो. मोहम्मद सिंग, ही कॉन्स्पायर्ड विथ जोनाथन स्मॉल, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर टू स्नॅच द आग्रा ट्रेजर. हा जो मोहम्मद सिंग आहे त्यानं बरोबर तो ट्रेजर म्हणजे तो जो खजाना आहे तो लुटण्यासाठी या स्मॉल बरोबर, खान बरोबर आणि अकबर सोबत जे आहे ते त्यानं एक जे आहे ते प्लॅन केलेलं आहे. द साइन ऑफ 4. Outline of the novel. The novel begins with Holmes and Dr. Watson engaged in a discussion when Mary Mordson, a young woman who desires Holmes' advice, soon visits the two at their place. या नॉवेलची जेव्हा आपण सुरुवात पाहतो तेव्हा डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांच्याकडे मेरी एक केस घेऊन गेलेली असते. त्यांचा सल्ला विचारण्यासाठी त्या ठिकाणी ती गेलेली असते आणि या मीटिंगमध्ये ती असं सांगते की तिचे वडील जे आहेत ते अचानक डिसअपियर झालेले आहेत. त्यामागे खरं तर काहीतरी मिस्ट्री आहे. 10 वर्ष झाले तिला एक खरं तर मोठं पॅकेट मिळते आणि त्यामधून एक पर्ल, लार्ज पर्ल, आपण एक मोठा मोती ज्याला आपण म्हणतो तो बरोबर तिला दरवर्षी मिळतोय. आणि हे सगळं होत असताना ते पत्र तिला कशा पद्धतीने मिळतं ते पण ती सांगते. आणि ती असं म्हणते की मला एके ठिकाणी त्या लायसन थिएटरला भेटण्यासाठी बोलावलेलं आहे आणि त्या ठिकाणी 2 मित्र माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ही लेटर जी आहे त्यातूनच आपल्याला खरं तर ही सर्व हिंट मिळणार आहे. होम्स आणि वॅटसन या सर्व गोष्टींसाठी मदत करण्यास तयार होतं. या सर्व काळांमध्ये वॅटसनला मेरी ही आवडायला सुरुवात होते. जेव्हा हे तिघेजण त्या लायसन थिएटरकडे जातात तेव्हा तिथं खरं तर एक वेगळ्याच पद्धतीने त्यांना एक नजारा त्यांच्या डोळ्यासमोर येतो. एक स्ट्रेंज हाऊस त्या ठिकाणी असतं आणि तिथं एक जेंटलमॅन ज्याचं नाव थेडस शाल्टो असतं तो त्यांना तिथे दिसतो आणि तो असं सांगतो की मेरीचे जे फादर आहेत, वडील आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु तो हे पण सांगतो की त्यांनी एक खजाना जो आहे तो लपवून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये
तो पण जो आहे तो एक हिस्सेदार आहे, कारण तो पण त्यांचा वारसदार आहे. आणि त्यानंतर थेडस जो आहे तो असं सांगतो की तिचे वडील जे आहेत ते कशा पद्धतीने एका वुडन लेग पर्सनसोबत, त्या व्यक्तीपासून त्यांना कायम कशी भीती होती, आणि त्यासोबतच ते परफेक्ट स्ट्रेंजर म्हणून जो आहे तो वुडन लेग पर्सन जो आहे तो त्यांना कायम त्रास देत होता. पण ह्या सर्वांना असा प्रश्न पडतो की कोण आहे ती व्यक्ती. जेव्हा मेरीचे वडील डेथ बेडवरती होते तेव्हा असं शाल्टो सांगतो की तेव्हाच मला असं कळालं की असं एक ट्रेजर, असा एक खजाना आहे. आणि हे सगळं होत असतानाच एक बियर्डमॅन, लांब दाढी असणारी एक व्यक्ती तिथं खिडकीमध्ये मला दिसली. आणि त्याकडे पाहिल्यानंतरच ही जी व्यक्ती आहे, मेरीची जी वडील आहेत, त्यांना खूप जोरदार हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व घडत असताना त्यांना एक नोट मिळाली आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं साइन ऑफ 4. आणि त्यानंतर तो जो थेडस आहे तो पुढची सर्व स्टोरी जी आहे ती सांगण्यासाठी सुरू करतो. की तो म्हणतो की मी खरं तर एका खजान्याच्या शोधामध्ये होतो. माझ्यासोबतच माझा बार्थलोमियू हा जो माझा भाऊ आहे तो सुद्धा जो आहे तो या पद्धतीने याच्या शोधात होता आणि त्यानेच खरं तर एक हिडन अटॅक केला असेल असं त्याला वाटतं. खरं तर मेरीचे वडील ज्यावेळेस मरणासन्न अवस्थेमध्ये होते तेव्हा त्यांनी एक वचन मागितलेलं होतं की जेव्हा हे ट्रेजर तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही हे भाऊ एकत्रित येऊन तुम्ही हे जे ट्रेजर आहे, हा जो खजाना आहे तो तुम्ही वाटून तर घ्यायचाच आहे, पण त्यातला एक महत्त्वाचा हिस्सा जो आहे तो मेरी मॉडसनला तुम्हाला द्यायचा आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते असं विचार करतात, ते असं ठरवतात की पहिल्यांदा आपल्याला तो खजाना जो आहे तो शोधला पाहिजे आणि मग हे शोधण्यासाठी तुम्ही तिघांनी मला मदत करावी असं तो जो आहे तो थेडस शाल्टो त्यांना विनंती करतो. आणि मग ते म्हणतात की चला आपण शोध घेऊयात, खजाना नक्की कुठे आहे ते. त्यानंतर हे सर्व लोक त्यांच्या फॅमिली इस्टेटकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तो जो शेकन हाऊसकीपर आहे तो असं म्हणतो की बराच वेळ झाला तो बार्थलोमियू जो आहे तो त्याच्या रूममधून बाहेर पडलेला नाही आहे. आणि त्यानंतर होम्स आणि वॉटसन जे आहेत ते बरोबर की होलमधून त्या रूममध्ये पाहतात आणि त्यांना एक अननॅचरल ग्रीनिंग फेस ज्याला आपण म्हणतो की काहीतरी वेगळंच घडलेलं आहे असं त्यांना दिसतं. ते जेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये जातात तेव्हा त्यांना बार्थलोमियू याची बॉडी त्या ठिकाणी दिसते आणि नक्कीच त्याला कोणीतरी पॉयझन दिलेलं आहे मानेमधून, ही पण गोष्ट त्यांच्या लक्षात येते. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की वुडन लेग पर्सन जे आहे तो ते त्या ठिकाणी आलेला होता आणि त्यानंच ही जी घटना, त्यानंच ह्या सर्व गोष्टीसाठी जो आहे तो जबाबदार आहे. आणि होम्सच्या म्हणण्यानुसार असं असतं की तो जो माणूस आहे तो खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच वेळेस त्यांच्या हे लक्षात येतं की त्यानंच तो आग्रा ट्रेजर जो आहे तो बरोबर चोरलेला असावा. या सर्व गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी होम्स वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. त्यानंतर शेरलॉक होम्स यांच्या असं लक्षात येतं की तो जो अपंग व्यक्ती आहे ज्याला वुडन लेग नेहमी वापरण्याचं ठरवलेलं आहे, वापरतो आहे, तो त्या क्रिसोटमध्ये जो आहे तो येऊन गेलेला आहे आणि तिथून तो निसटलेला आहे. त्यानंतर बरोबर त्याचा शोध घेण्यासाठी होम्स आणि वॅटसन एक कुत्रा निवडतात आणि बरोबर त्या व्यक्तीचा शोध घेत थेम्स नदीच्या किनारी जाऊन पोहोचतात. तिथे गेल्यानंतर त्यांना एक गोष्ट कळते की नुकतेच 2 क्रिमिनल्स त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी एक बोट हायर केलेली होती, भाड्यानं घेतलेली होती. नंतरच्या काही दिवसांमध्ये होम्स त्याचे बेकर स्ट्रीट इररेग्युलर्स आणि गँग ऑफ स्ट्रीट अर्चिन्स यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करतात. परंतु त्यांना त्या बोटचा काही केला पत्ता काही लागत नाही आणि निराश झालेले शेरलॉक होम्स अचानक काहीतरी शोधत असताना त्यांना बोट द अरोरा ही जी बोट आहे ती सापडते. आणि तिथून पुढे मग शेरलॉक होम्स, वॅटसन आणि बाकीचे काही ऑफिसर जे आहेत ते बरोबर त्या बोट आणि बाकीच्या सर्व गोष्टींच्या शोधामध्ये असतात. आणि हे सगळं शोधत असतानाच त्यांना अचानक एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी वुडन लेग असणारा एक कॅप्टन आणि त्याचा एक साथीदार जो की अंदमान आयलँडमधला आहे तो पण त्यांच्या सोबत होता. त्याच वेळेस एक नेटिव्ह त्या ठिकाणी राहणारी व्यक्ती शेरलॉक होम्स यांच्यावरती ब्लो पाईपनं हल्ला करते. परंतु त्या हल्ल्यामधून ते कसेबसे सुटतात आणि त्यानंतर होम्स, वॅटसन हे एका वेगळ्या पद्धतीनेच
तो जो वुडन लेग पर्सन आहे त्यालाच बरोबर जे आहे ते ट्रॅप करतात. तो त्या चिखलामध्ये त्यांच्या बरोबर हाती लागतो आणि इथून पुढे ह्या संपूर्ण स्टोरीलाच एक वेगळं असं वळण लागतं. त्यानंतर द वुडन लेग मॅन, ज्याचं नाव आहे जोनाथन स्मॉल, याला बरोबर बेकर स्ट्रीटवरती त्याच्यासोबत सापडलेला जो आयर्न बॉक्स आहे याच्यासह घेऊन येण्यात येतं. खरं तर ती बोट आणि याचं जे कनेक्शन आहे ते नक्की काय आहे याचाही शोध या ठिकाणी घेतला जातो. कॅप्टन स्मॉल जो आहे तो आपली पूर्ण स्टोरी आणि आग्रा ट्रेजर म्हणजे नक्की काय आहे, तो खजिना नक्की काय आग्र्याचा, याची सर्व माहिती तो हळूहळू सांगतोय. याची सुरुवात कशी झाली तो पण आपल्याला सांगतो की मी एका किल्ल्यावरती गेट कीपर म्हणून मी भारतामध्ये काम करत होतो आणि हे काम करत असताना माझ्याकडे 3 अरब गार्ड्स त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी मला अशी ऑफर दिली की तू जर आम्हाला एक खून करण्यासाठी, मर्डर करण्यासाठी मदत केलीस तर आम्ही तुम्हाला ग्रेट फॉर्च्यून किंवा खूप छान पद्धतीने संपत्तीमधला एक वाटा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ. या सर्व गोष्टीसाठी स्मॉल जो आहे तो ॲग्री होतो. मग हे जे सर्व गोष्टी घडणार असतात त्यासाठी एमिसरी, एक वेल्दी शेख असतो, त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी येतो. ते 3 अरब जे आहेत ते एका व्यक्तीचा खून करतात आणि ह्या सर्व गोष्टींमधून खरं तर ते जे ट्रेजर असतं, ते आग्रा ट्रेजर, ते त्या ठिकाणून घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु त्यानंतर ही जी 4 लोक ज्यांनी एकत्रित हे सर्व गोष्टी घडवून आणलेल्या असतात त्यांना एमिसरीच्या मर्डर्स खाली किंवा त्याचं मर्डर केलेलं आहे तुम्ही म्हणून त्यांना जी आहे ती अटक केली जाते. स्मॉलला त्यानंतर पिनल कॉलनी, जी की अंदमान आयलँडवरती आहे, या ठिकाणी पाठवण्यात येतं. तिथे गेल्यानंतर तो तिथला एक नेटिव्ह म्हणजे तिथे राहणारी एक व्यक्ती जी आहे टोंगा, याच्यासोबत खूप चांगली मैत्री करतो. तो पण त्याचा एक लॉयल कंपेनियन, एक प्रामाणिक मित्र म्हणून त्याच्यासोबत राहत असतो. स्मॉल त्या ठिकाणी गेल्यानंतर 2 गार्ड जे असतात आयलँडवरती काम करणारे, शाल्टो आणि मॉडसन, यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने मैत्री करतो. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, मेरीचे जे फादर आहेत त्यांचं नाव आहे मॉडसन. तर हे त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते मदत करणार असतात. कशासाठी मदत करणार असतात तर इन टू हेल्पिंग हिम एस्केप इन एक्सचेंज फॉर अ शेअर इन द फॉर्च्यून. तर त्या ठिकाणी तो जो ट्रेजर आहे तो घेऊन पळून जायचा आहे, निघून जायचं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काय करणार आहेत तर ते त्या संपत्तीमधला एक छोटासा वाटा, त्यांना त्या ट्रेजरमधला छोटासा वाटा, खजिन्यामधला छोटासा वाटा देणार आहेत. त्यामुळे शाल्टो आणि मॉडसन जे आहे ते ॲग्री करतात. परंतु हे सगळं करत असताना ज्यावेळेस ते ट्रेजर घेऊन येतात तेव्हा स्मॉलला हा जो शाल्टो आहे तो त्या ठिकाणी धोका देतो आणि यानंतर कसा बसा तो त्या टोंगाच्या मदतीने बाहेर पडतो. परंतु हे सगळं करत असताना स्मॉल हा जो आहे तो बरोबर शाल्टोला फॉलो करत असतो, त्याला ट्रॅक करत असतो आणि त्यानंतर तो पाहतो की जेव्हा तो त्याला शेवटी भेटायला जातो नेमका त्याच वेळेस त्याचा मृत्यू झालेला असतो. आणि मग हे सगळं घडत असताना जेव्हा तो त्या खरं तर अरब कंपेनियन्स असतील, बाकी सर्व लोकांचा शोध घेत असतो तेव्हा त्याला एक नोट सापडते आणि त्याला त्यातून मग हे मॉडसन, मेरी आणि हे बाकीचे सर्व लोक आहेत यांचा शोध लागतो. When he returned to the Shalto estate, Tonga murdered Bartholomew and the two stole the treasure. आणि हे सगळं घडत असताना जेव्हा ते शाल्टोकडे येतात तेव्हा टोंगा जो आहे तो बार्थलोम्यू याचा जो आहे तो मृत्यू किंवा त्याचा खून करतात, मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो आणि ते दोघंजण मिळून ते ट्रेजर घेऊन बाहेर पडतात. त्यानंतर स्मॉल असं कन्क्लूड करतो की हे सगळं घडत असताना आम्ही सर्व गोष्टी घेऊन थेम्सवरती आलेलो. परंतु तिथं आल्यानंतर ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी इतरांना माहीत होतील असं वाटलं तेव्हा आम्ही त्या नदीमध्ये तो जो खजिना आहे, ते जे ट्रेजर आहे ते फेकून दिलं. त्यानंतर स्मॉलला जेलमध्ये घेऊन जाण्यात येतं. वॉटसन पुढे मेरी मॉडसनला लग्नासाठी प्रपोज करतो. थोडक्यात या पद्धतीने द साइन ऑफ 4 या नॉव्हेलची आउटलाईन पूर्ण आपल्या लक्षात येऊन जाते. थीम ऑफ द नॉवेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा द साइन ऑफ 4चा थीम ऑफ द नॉवेलचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ही जी पूर्ण नॉवेल आहे ती मिस्टिरियस नॉवेल आहे आणि याच्यामध्ये पूर्ण ते आग्रा ट्रेजर जे आहे, ती संपत्ती आहे, याच्यासोबत ते पूर्ण प्रवास करत राहते.
मग त्यामध्ये येणारे सर्व कॅरेक्टर्स, त्यातली शेरलॉक होम्स यांची भूमिका, डॉक्टर वॅटसन यांची भूमिका, मेरी मॉटसन असतील आणि पूर्ण मग ही कॉन्स्पिरन्सी कशा रीतीने घडत राहते, ह्या सर्व गोष्टी खरं तर मी आउटलाईनमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. परंतु परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा थीम म्हणून विचारला जाईल, तेव्हा त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. फक्त तुम्ही अभ्यास करत असताना थीम म्हणून ते कशा रीतीने अभ्यास करायचा, म्हणून हे तुमच्या समोर मी थीम ऑफ द नॉवेल ही गोष्ट या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे थोडक्यामध्ये. इथून पुढे आपल्याला पाहायला लागतं की प्लॉट ऑफ द नॉवेल. मग प्लॉटचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्लॉटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी एकत्रित येतात, तर त्याच्यामध्ये स्थळ, काळ आणि वेळ. मग या सर्व गोष्टी एकत्रित या ठिकाणी कशा रीतीने वापरल्यात, केव्हा ही घटना घडते, सर्व कॅरेक्टर्सचा एकत्रितपणे व्यवस्थित विचार झालेला आहे का, मग याची प्रॉपर सेटिंग झालेली आहे का, प्लॉट जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा शेरलॉक होम्स असतील, डॉक्टर वॅटसन असतील, मेरी मॉटसन असतील आणि बाकीचे सर्व कॅरेक्टर्स असतील, मग ते कशा पद्धतीने यामध्ये वागतात, ते प्रत्येकाची भूमिका कशा रीतीने वठवतात, ह्या सर्व गोष्टी घडत असताना त्याचा सिक्वेन्स कसा आहे याचा विचार आपल्याला कशात करावा लागतो, तो करावा लागतो प्लॉटमध्ये. मग यामध्ये वापरलेला टाइम पिरियड कोणता आहे, तो टाइम पिरियड आपण प्रॉपर समजून घेतलेला आहे का, याचा देखील आपल्याला प्लॉटमध्ये जो आहे तो विचार करावा लागतो. म्हणजे थोडक्यात तुमच्या असं लक्षात येईल की ही संपूर्ण घटना घडत असताना एक 20 वर्षाचा 30 वर्षाचा कालावधी तो देखील त्यांनी याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. आणि मग तिथपर्यंत आपण कसं पोहोचतो, ही जी सगळी मिस्ट्री आहे ती कशा रीतीने उलगडली जाते ते आपण पाहतो. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. जेव्हा आपण द साइन ऑफ 4च्या सिनॉप्सिसचा विचार करतो तेव्हा थोडक्यामध्ये ही स्टोरी कशा रीतीने घडते याची एकत्रित माहिती आपल्याला सिनॉप्सिसमध्ये दिलेली आहे. म्हणजे डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स कशा रीतीने चर्चा करत बसले होते, त्यानंतर मेरी मॉटसन त्यांच्याकडे कशी येते आणि मग त्यानंतर ते दोघं जण ह्या संपूर्ण खुनाचा उलगडा कशा रीतीने करतात. मग तो वुडन लेग पर्सन असेल, बाकीची सगळी मायनर कॅरेक्टर्स असतील आणि मग मेरी कशा रीतीने त्या ट्रेजरपर्यंत पोहोचते, मग त्या ट्रेजरचं नक्की काय होतं, या सर्व गोष्टींचा प्रवास एकत्रितपणे आपल्याला सिनॉप्सिसमध्ये दिलेला आहे. आणि थोडक्यात आपण शेवटाकडे पोहोचतो आणि मग आपल्याला सर्व गोष्टी एकत्रित या ठिकाणी कळतात. म्हणजे थोडक्यात शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन, मेरी आणि बाकीचे सगळेच कॅरेक्टर्स याच्यामध्ये कशा रीतीने आपल्या भूमिका वठवतात हे एकत्रित आपल्याला सिनॉप्सिसमध्ये पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की आत्तापर्यंतचे सर्वच व्हिडिओ तुम्हाला आवडले असतीलच, तसा हा देखील द साइन ऑफ 4 हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी आणि 12वी इंग्लिश या विषयाचे सर्वच व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहेत. इयत्ता 12वीचे तर सर्वच व्हिडिओज, अगदी आपला सेक्शन 1 म्हणजे प्रोज सेक्शन, त्यानंतर पोएट्री सेक्शन, 11th आणि 12th सर्व रायटिंग स्किल्स आणि नॉवेल सेक्शनमधील सर्व नॉवेल्स आणि त्यासोबतच पेपर पॅटर्न हे सर्व व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध आहेत. माझी खात्री आहे तुम्हाला हे व्हिडिओज नक्कीच आवडतील. तुम्ही आत्तापर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नक्की सांगा की परीक्षेची पूर्ण तयारी तुमची या चॅनलच्या मदतीने नक्कीच होणार आहे. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.